जसं की तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं, एंगेजमेंट झाल्यानंतर आम्हाला लगेच निघायचं होतं कारण आमची ट्रेन होती. तर घरी असं धावत पळत गेलो, पटपट आवरलं, बॅगी वगैरे भरल्या आणि गेलो. नंतर माझा फोन तर डेड झालेला होता. ट्रेनमध्ये बसल्यावर चार्ज केलं आणि इथे आमची एवढी मस्ती चालू होती, हसणं वगैरे चालू होतं. आम्ही टोटल होतो 20 लोकं. त्यातले अर्धे निम्मे जण झोपलेले होते आणि आमचाच एवढा आवाजाने लोकांना एवढा त्रास होत होता. आणि नंतर मग आम्ही जसं बसलो उतरूच तर आमचे भांडणच चालू होते. कोणी ना कोणी येऊन आमच्याशी भांडतच होतं, का तर का आम्ही हसतोय म्हणून. अरे पैसे देऊन माणूस हसणार पण नाही का आता ट्रेनमध्ये. ट्रेन थोडी लेट झाली होती तर घरी पोहोचलो आणि घरी पोहोचता पोहोचता 3-3:30च्या वरून गेलेले होते. आणि ती बेल आम्हाला बघूनच घाबरत होती की कोण आलं एवढ्या दिवसानंतर. आम्हाला जसं तिने बघितलं तशीच ती अशी धावली घरामध्ये की तुम्हाला काय सांगू. आणि ह्या टायमाला वाजलेले होते 5, म्हणजे 5 वाजून गेलेले होते आवरता करता घरी येता सर्व. नंतर दिवसभर मी फक्त झोपली एवढी थकलेली होती. नंतर भूक लागली तर ऑनलाईन ऑर्डर करून घेतलेलं होतं, ते खाल्लं. नंतर चहा बनवायला घेतला होता, चहा बनवला. आणि आता पण मला इतकी झोप लागत होती, म्हणजे माझे डोकं पूर्ण दुखत होतं. पण उद्या मला कामाला पण जायचं आहे. आता मी ऑलरेडी 3 सुट्ट्या घेतल्या, आता 4थी-5वी सुट्टी घेतली तर कामवाल्यांना डायरेक्ट हार्ट अटॅकच येईल. यार एक काम का मसलाही ये होता की आपण एक सुट्टी एक्स्ट्रा मारू पण शकत नाही, मारली तर बस मग झालं, जसं की दुकानच बंद होणार आहे. नंतर किचनमध्ये गेली ना, आमच्या बाईला काय करायचं असतं या कॅमेऱ्याशी का माहीत नाही, नुसती वास घेती, बघती काय काय नाही आणि निघून जाती. परत येते, परत तेच करते. नंतर माझ्या मैत्रिणीचा इथं फोन आलेला होता, पोळ्या टाकता तिच्याशी बोलत बसले होते. आवबेन चुगली करे असं आमचं चालू होतं सर्व कामावरचं, बाहेरचं इकडचं तिकडचं. ते झालं, मग नंतर सरळ जेवण करायला बसलेली होती ना. आता मी जाईल झोपायला कारण आत्तासुद्धा माझी झोप झालेली नाही. उद्या जायचे मला त्याच कामावर परत. बाय.